नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. बघताना बघाच शुक्रवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्राप्ती होण्यासाठी, अखंड स्वरूपाने माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी, चहूबाजूने पैशांचा जो ओघ आहे हा आपल्या घरामध्ये वाढता ठेवण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात प्रभावी मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. फक्त एक शुक्रवार ही एक वस्तू दिव्यात अर्पण करा किंवा ही एक वस्तू दिव्यात टाका आणि पुढचा शुक्रवार येण्याच्या आत या उपायाचा चमत्कार पहा. इच्छापूर्तीसाठी, कामातील अडथळे दूर होण्यासाठी, जे तुम्ही कष्ट मेहनत करत आहात त्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, चहूबाजूने आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी कुठल्याही शुक्रवारपासून फक्त हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. आज शक्य आहे त्यांनी आज करा. ज्यांना सुतक असेल, सुयर असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय पुढच्या शुक्रवारी केला तरीही चालेल. मी नेहमीच सांगत असते, उपाय आणि सेवा करत असताना कुठला उपाय आपल्याला कधी साथ देईल सांगता येत नाही. बरेच लोक असे असतात की जे अगदी 10 उपाय करतात, महिनाभर उपाय करतात, त्यातील एखादा उपाय लागू पडतो. बरीच लोक अशी असतात की जी नवीन सेवा करत असतात, नवीनच स्वामी सेवेत वगैरे आलेले असतात आणि सांगितल्या म्हणून उपाय करायला लागतात आणि पहिल्याच उपायात त्यांना लाभ होतो. बघा, प्रत्येकाच्या अडचणीनुसार, प्रत्येकाच्या संकटानुसार, प्रत्येकाच्या प्रॉब्लेमनुसार प्रत्येक उपाय ठरलेला असतो. पण हा उपाय आपल्याला कधी साथ देईल हे काहीच सांगू शकत नाही. जो उपाय करताय तो मनापासून श्रद्धेने पूर्ण पॉझिटिव्हिटीने करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जितक्या पॉझिटिव्हिटीने उपाय करताय तितक्या लवकर तुम्हाला त्याचा जो लाभ आहे हा लाभ मिळत जातो. आता हा उपाय शुक्रवारी संध्याकाळी 5च्या पुढे रात्री 12च्या आत तुम्हाला कधीही करता येणार आहे. या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. रेग्युलर आपण देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ नित्य नियमाने जो दिवा लावतो तो वेगळा आणि आजच्या उपायासाठी तुम्हाला एक वेगळा दिवा घ्यायचा आहे. मातीची पणती घेऊ शकतात, कणकेचा दिवा घेऊ शकतात किंवा आपल्या घरामध्ये पंचधातूचे वगैरे दिवे असतात त्यातील एखादा दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल. सगळ्यात पहिले म्हणजे जो दिवा आपण घेतलेला आहे हा स्वच्छ असावा. कळकटलेला मळकटलेला दिवा घ्यायचा नाही. आता जो दिवा आपण घेतलेला आहे हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये जे देवघर आहे, जिथे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल, माता लक्ष्मीची तस्वीर असेल, फोटो असेल, म्हणजे माता लक्ष्मीचं काही ना काही आसन आपल्या देवघरामध्ये आवर्जून असेल तर तिथेच आपल्याला हा उपाय करायचा आहे. संध्याकाळचा जो दिवा लावतोय तो लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा. बसण्यासाठी एक छान आसन घ्यायचं. त्यानंतर आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे. घरात ताम्हण असेल तर ते घ्या किंवा पंचधातूची, चांदीची किंवा स्टीलची कुठलीही प्लेट असेल ती प्लेट घ्या. या प्लेटला सगळ्यात आधी हळदी कुंकवाची 5 बोटं लावा. समजा ही प्लेट आहे, ठीक आहे, इकडून इकडनं असे गोल तुम्हाला हळदी कुंकवाची 5 बोटं लावायची आहेत. त्यानंतर या प्लेटमध्ये आपल्याला एक मुठभर तांदूळ घालायचा आहे. पांढरा तांदूळ जो आपण खायला, पूजेला किंवा ज्याला आपण अक्षदा म्हणतो, हा पांढरा तांदूळ एक मुठभर घालायचा आहे. आणि त्याच्यासोबत त्या तांदळाच्या वरती तुम्हाला एक चिमूटभर पांढरे तीळ ठेवायचे आहेत. कारण तीळ हे लक्ष्मीला प्रसन्न करणारे असतात. तीळ हे घरात सात्विकता आणणारे असतात. आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने माता लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी तीळ हे सर्वात महत्त्वाचे असतात. ठीक आहे. आता हे आपल्याला देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती आहे तिथे एक चौरंग, पाट किंवा देवघरात जागा असेल तर तिथेच ठेवायचं आहे. यानंतर जो आपण दिवा घेतलेला आहे तो मध्यभागी छानपैकी असा तिथे ठेवायचा. त्यावरती म्हणजे त्या तांदळा आणि तिळांवरती तो दिवा ठेवायचा. दिव्यामध्ये घरामध्ये जर तूप असेल तर आवर्जून तूप घाला. नसेल आपल्या घरामध्ये तेल असेल तिळांचं किंवा पूजेचं, ते तेल घातलं तरीही चालेल. वात घालत असताना एक वात घालायची नाही तर जोड वात घालायची. लक्षात ठेवा, इच्छाप्राप्तीच्या किंवा ज्या संकल्पाच्या सेवा असतात किंवा ज्या लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या असतात, ज्या सात्विकता आणणाऱ्या सेवा असतात, या सेवांमध्ये नेहमी जोडवात घातली जाते. कारण जेव्हा तुम्ही जोडवात घालता तेव्हा त्यातून जी ऊर्जा येते किंवा त्यातून जो प्रकाश असतो तो दुपटीने असतो. म्हणून एक जोडवात आपल्याला घालायची आहे. आता हा जो दिवा आहे हा आपल्याला छान प्रज्वलित करायचा आहे.
जो दिवा आपण तिथे लावलेला आहे त्या दिव्यालाही आपल्याला हळदी कुंकू अशी 5 बोटं लावून घ्यायची आहेत. ठीक आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट घ्यायची. यासाठी आपल्याला 21 लवंगांच्या जुड्या घ्यायच्या. आता 21 लवंगांच्या जुड्या कशा घ्यायच्या, तर तुम्हाला 2 लवंग घ्यायच्या आहेत आणि लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. 2 फुलवाल्या लवंगा घ्यायच्या, लाल धागा घ्यायचा. या लाल धाग्यामध्ये या 2 लवंगा ज्या आहेत हे अशा घट्ट बांधायच्या. पुन्हा 2 लवंगा घ्यायच्या, पुन्हा धाग्यात ठेवायच्या, घट्ट बांधायच्या. दुसऱ्या 2 लवंगा घ्यायच्या, पुन्हा धाग्यात ठेवायच्या, बांधायच्या. अशा तुम्हाला 21 लवंगांच्या जुड्या करायच्या आहेत. आता 21 लवंगांच्या जुड्या करण्यासाठी तुम्हाला बरोबर 42 लवंग लागतील. तेव्हा त्या 2-2 यांच्या जुड्या होतील. एक 50 रुपये खर्च होतील, 60 रुपये फार तर खर्च होतील. पण त्या 60 रुपयाचे कसे 60,000 तुमच्याकडे येतील तुम्हाला कळणारही नाही. ठीक आहे. फक्त एक 50-60 रुपयाच्या ह्या लवंगा घेऊन या, 21 जुड्या करा. 21 जुड्या एका प्लेटमध्ये ठेवा. सगळ्यात पहिली जुडी आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या या 2 किंवा 3 बोटांमध्ये पकडायची आहे. एका वाटीमध्ये सुकी हळद घ्यायची आहे. सुक्या हळदीमध्ये ही लवंगाची जुडी मिक्स करायची आहे आणि त्यानंतर जो मंत्र सांगतेय हा मंत्र म्हणायचा, श्रीम ब्रीजी. श्रीम ब्रीजी. श्रीम ब्रीजी हा लक्ष्मीला खेचून आणणारा, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करणारा, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये सदैव स्वरूपाने प्रसन्न करणारा हा श्रीम ब्रीजी मंत्र आहे. म्हणून ही लवंग तुम्हाला त्या हळदीत बुडवायची आहे, त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहे आणि श्रीम ब्रीजी हा मंत्र म्हणायचा आहे. पुन्हा दुसरी लवंगाची जुडी सेम त्याच पद्धतीने पुन्हा दिव्यात अर्पण करायची. अशा घेतलेल्या 21ही लवंगांच्या जुड्या एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायच्या आहेत. ठीक आहे. यानंतर हा जो दिवा आहे हा दिवा आपल्याला शुक्रवार पूर्ण रात्रभर किंवा अगदी 12पर्यंत तरी आपल्या देवघरामध्ये असा छान प्रज्वलित ठेवायचा आहे. त्या लवंगांमध्ये छान हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात स्वच्छ स्नान करा, म्हणजे उद्या शनिवारच्या दिवशी देवघरामध्ये जो नित्यनेमाने सकाळचा दिवा लावताय तो दिवा लावा आणि त्यानंतर हा जो दिवा आहे या दिव्यामध्ये घातलेल्या सगळ्या 21 लवंगांच्या जुड्या काढून घ्या. 21ही लवंगांच्या जुड्या काढायच्या, एखादं कापड घेऊन त्याला पुसायच्या. त्यानंतर एक लाल रंगाचं फडकं घ्यायचं, त्या फडक्यामध्ये 21 लवंगा ठेवून द्यायच्या आणि त्याच्यासोबत त्या दिव्याखाली ठेवलेल्या अक्षदा आणि जे तीळ आहेत हे तीळ देखील त्या लवंगांसोबत त्या कापडावरती ठेवायचे. एक घट्ट गाठ मारायची आणि छोटीशी ही एक पोटली तयार करायची. आता तांदूळ, तीळ आणि त्याच्यावरती अर्पण केलेल्या ह्या लवंगा हे सगळं त्या कापडामध्ये बांधून आपल्या घराच्या आजूबाजूला, आपल्या गावात किंवा कुठेही सिटीमध्ये जिथे लक्ष्मीचं मंदिर असेल तिथे जायचं. उद्याच गेला पाहिजेत असं काही नाही. तुम्ही ही पोटली तिजोरीत किंवा घरात ठेवू शकतात. जेव्हा तुमचा जाण्याचा योग येईल 15 दिवसात, आठवड्यात, महिन्यात, त्यावेळेस मात्र ही पोटली घेऊन जायची. त्याच्यासोबत एक श्रीफळ घेऊन जायचं. ही पोटली आणि ते श्रीफळ लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तिथे दान करायचं, माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचं आणि घरी यायचं. ज्या क्षणी तुम्ही हे माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करून याल त्या क्षणापासून तुमचे दिवस बदलायला लागतील. तुमच्या घरातलं जीवनातलं दारिद्र्य संपायला लागेल, कर्ज कमी व्हायला लागेल, पैशांचा ओघ वाढत जाईल, लक्ष्मी प्रसन्न होईल, लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचून येईल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे, महत्त्वाचा उपाय आहे. नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.